येईल का जुळून नाते? तिला पडलेलं बघितलं आणि आदित्यचे डॅड लगेच उठले. शिवाई पटकन धावला तिच्याकडे. इथून पुढे तिला आदित्य आपल्याला पकडतोय असं वाटू लागलं. वास्तवात शिव आणि प्रकाशने पकडलं होतं तिला. ती पडली हे तिला जाणवलं, पण स्वतःला सावरता येत नव्हतं. हे काय गणित होतं तिलाही कळत नव्हतं. डोळ्यांनी जे ती बघत होती त्यामुळे तिच्या मेंदूला तो धक्का सहन होत नव्हता. म्हणूनच शरीराचा आणि बुद्धीचा कंट्रोल गेला होता. पण मनाला ती सांगत होती ना, आपल्याला धीट राहायचं आहे. त्यामुळेच हा सगळा लोचा झाला होता. ती मनातून जागी होती. आजूबाजूला होणाऱ्या हालचाली भासरूपात तिला जाणवत होत्या. फक्त डोळ्यांनी दिसत नसल्यामुळे दिव्याचा मेंदू आपल्या परीने जमेल तो अंदाज लावत होता. जसं दोघांनी उचललं ती तोंडात आदित्यचं नाव घेत होती. तोंडावर अचानक पाऊस पडला. तिला थंडी वाजली आणि मग मेंदू जाग्यावर आला. एक शिरशिरी शरीरात गेली. त्याबरोबर डोळे खाडकन उघडले तिचे. समोर शिव आणि प्रकाश होते. हुश, दिव्या मॅडम, लिटरली घाबरवलं तुम्ही आम्हाला. काय होतं हे? असं तुम्ही धीट राहणार होता का? शिव डोक्याला हात लावत म्हणाला. काहीच बोलली नाही ती. फक्त आदित्यच्या डॅडकडे बघत होती. तेही आता थकले होते. मुलगा आपल्या बेडवर पडून आहे. डॉक्टर शाश्वती देत नाही. मोठमोठे डॉक्टर येऊन ट्रीटमेंट करून गेले. किती टेस्ट केल्या आणि किती काय विचारूच नका. तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती. त्यांनी आपल्याला बोलावलं होतं आणि आपण आल्या आल्याच पाय गळाले. हा विचार करून ती लगेच पुढे झाली. डॅड, आदित्य नक्कीच चांगले होते. तुम्ही काळजी करू नका. दिव्या म्हणाली. तसे आदित्यचे डॅड हसलेच. धीराची मला नाही, तुलाच जास्त गरज आहे. चक्कर येऊन मी नाही पडलो, तू पडलीस, प्रकाश म्हणाले. तशी दिव्याने ओशाळून मान खाली घातली. अंकल, मी दिव्या मॅडमना किती समजावलं होतं की तुम्ही धीट राहा, पण त्यांनी तर पाऊल टाकताच पडल्या. काय बोलायचं त्यांना? शिवलाही त्याही परिस्थितीत हसू येत होतं. होतं रे असं कधी कधी. गोष्टी अनपेक्षित असल्या ना, मग कळत नाही नेमकं काय होतंय आपल्याला. पण आता तुला खरंच धीराने घ्यावं लागेल, कारण आदित्यला तुझी खूप गरज आहे. त्याच्याशी सतत बोलत राहिलीस तर बघ कसं पटकन उठेल, मला खात्री आहे, प्रकाश म्हणाले. आणि दिव्याच्या डोक्यावर त्यांनी थोपटलं. दिव्यालाही बरं वाटलं. तिने मान हलवत हो म्हणाले. ती आता हळूहळू आदित्यच्या जवळ जाऊन बसली. आदित्य, डोळे उघडा. कोण आलंय बघा. मी दिव्या आले तुम्हाला बघायला. उठा बघू. असं झोपून राहून कसं चालेल? तुम्ही उठा. हे बघा डॅड आलेत तुमचे. तुम्ही उठा बघू. तिने त्याचा हात हातात घेतला. त्यावर बोटाने हलके चोळलं. आपली बोट त्याच्या बोटात गुंफली. आदी, डॅडनी आवाज दिला. सगळे आपापल्या परीने प्रयत्न करत होते. त्याचं शरीर खरंच चांगला रिस्पॉन्स द्यायला लागलं होतं. आदित्यला दिव्याचा आवाज येत होता, पण त्याला कोणीतरी साखळदंडाने बांधून ठेवल्यासारखं वाटत होतं. जखडला होता तो. त्याला दिव्याला बघायचं होतं, बोलायचं होतं, भेटायचं होतं, पण हालचालच होत नव्हती. तो दिव्याला भेटण्यासाठी खूप व्याकुळ झाला होता, पण काहीच करू शकत नव्हता. आदित्य, मी इथेच आहे, तुम्ही लवकर उठा. झोपलात काय?
दिव्या असं म्हणाली. इथेच आहे ऐकून त्याला खूप बरं वाटलं. त्याने त्या साखळदंडातून सुटायचा खूप प्रयत्न केला. दिव्या कुठेच जात नाही म्हणाली, आपल्यासाठी थांबायला तयार आहे. हे ऐकून त्याला बरं वाटलं. पण असं किती वेळ तो ह्या साखळदंडात राहणार ना? त्याचा सुटण्यासाठीचा प्रयत्न चालू होता. एवढं प्रयत्न करूनही थकायला झालं होतं. मेंदू थकला होता. थोडी विश्रांती घ्यावी आणि एकदाच सर्व जोर एकवटून प्रयत्न करावेत हे मनाशी ठरवून त्याने स्वतःला थांबवलं आणि झोपला. रात्री आदित्यला चेक केलं डॉक्टरनी तर बराच फरक पडला होता. त्याच्या प्रत्येक गोष्टीत पुन्हा टेस्ट केल्या, त्याही खूप पॉझिटिव्ह आलेल्या. इट्स मिरॅकल, डॉक्टर खुश होत म्हणाले. डॉक्टर काय झालं? शिवने विचारलं. रिपोर्ट खूप पॉझिटिव्ह आहे. ते आता आउट ऑफ डेंजर आहेतच, पण अपेक्षेपेक्षाही जास्त त्यांच्यात सुधारणा दिसत आहेत. म्हणूनच म्हटलं हे मिरॅकल आहे, डॉक्टर म्हणाले. आणि प्रकाश हसले. इतका प्रेमात पडला आपला मुलगा. साधं तिच्या येण्याने त्याच्यात इतका फरक पडला. मेडिसिन पेक्षा जास्त तिचं अस्तित्व त्याला महत्वाचं आहे. तेव्हा प्रकाशनं आठवलं, नीताने अट घातली तेव्हा तो किती हतबल झाला होता. तो दिव्यापासून लांब व्हायचा साधा विचारही करू शकत नव्हता. हे त्यांना कळलं. नाही, खात्री झाली. यासाठीच त्यांनी दिवाला बोलावलं होतं. आता ह्या दोघांना लवकरच एक पवित्र बंधनात बांधणं गरजेचं होतं, म्हणजे ते एकमेकांना सांभाळून घेऊन राहतील व्यवस्थित. शिवला बाकी काही बघायलाही वेळ नव्हता. बॉडीगार्डने आणलेली माणसं एका खोलीत बांधून ठेवलेली होती, पण त्यांना विचारायला जायलाही त्याला फुरसत नव्हती. आदित्य एकदा का शुद्धीत आला की मग त्याचं डोकं चालणार होतं पटपट. बॉसला काही होता कामा नये, त्यासाठी तो स्वतःचा जीवही दे. इकडे मिताली एकटीच विचार करून करून हैराण झाली होती. शिव दिव्याला फोन करायला देऊ शकतात, पण माझ्याशी बोलत नाहीत. इतकी मी वाईट आहे का? काल मी म्हणाले असं करू नका म्हणून राग आला का त्यांना? तिने पुन्हा नंबर डायल केला. आता ती चांगलीच ओरडणार होती त्याला. ठरवूनच कॉल केला होता तिने. रिंग वाजली तसं शिवने फोन बघितला आणि चांगलाच गडबडला. आपण तर हिला पार विसरूनच गेलो होतो. आता काही माझं खरं नाही दिसत. त्याने कॉल रिसीव्ह केला. हॅलो, शिव बोलला. मी मेली की जिवंत आहे बघायला पुरसत नाही ना? मी कशी आहे, काय करते, काहीच पडलेले नाही ना तुम्हाला? मग नका बोलू माझ्याशी. मिताली आता चांगलीच रागावून बोलत होती, कारण अंकिताही गेली होती निघून. म्हणूनच आता ती हवं तितकं मोठ्याने आणि हवं ते बोलू शकत होती. अगं बाई माझे थांब, मला बोलू तर दे, त्यानंतर ठरव तुला काय बोलायचं ते, शिव म्हणाला. हा सांगा, ऐकते मी, मिताली म्हणाले. आदित्य सरांचा ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे सकाळपासून अजिबात वेळ नव्हता माझ्याकडे. तू चांगली घरीच आहेस, तर मग तुझी काळजी नव्हती मला. दिव्या मॅडमना न्यायचं होतं हॉस्पिटलमध्ये, ते एक टेन्शन होतं मला, त्यांना सांगायचं कसं याचं. आता मी जरा रिलॅक्स झालोय. आदित्य सर आउट ऑफ डेंजर आहेत असं डॉक्टर म्हणाले, तेव्हा कुठे माझ्या मनाला शांती मिळाली आहे. आता बोल, तरीही रागवणार आहेस का? शिवने तिला आदित्यबद्दल सांगितलं तशी मिताली टेन्शन मध्ये आली. कसं काय ऍक्सिडेंट झालं? खूप लागला आहे का? मी येऊ का?
मिताली म्हणाली आणि शिव जोरात हसला. तुझी मैत्रीण आली, तिला सांभाळता सांभाळता आमचे नाकी नऊ आले. आणि तू कशाला? अजिबात नको. तू तुझीच काळजी घे, तेच खूप होईल. कारण आज तरी तिकडे येऊ शकत नाही मी, शिव म्हणाला. आता मितालीचा राग निघून गेला होता. सकाळपासून त्याला किती बडबड केली होती मनातून तिने, ते तिलाच माहित. पण तिलाच ते आतून खात होता. आता जाणून न घेता आपण उगाचच राग केला त्याचा. ठीक आहे, तुमचीही काळजी घ्या, मिताली म्हणाले. आज स्वतः जेवण स्वतः घेशील ना? शिवने विचारलं. हो, आज तर मलाच घ्यावं लागणार. तुम्ही येणार नाही ना? नाहीतर मी काल सारखी बसली असती जाऊन खुर्चीवर, मिताली हसत म्हणाली. ओके, म्हणजे काल माझी परीक्षा होती तर पास झालो ना? शिव म्हणाला. तशी मिताली हसली. परीक्षा वगैरे काही नाही हा, पण वाटलं बघू तुम्ही काय करता. तुम्ही मला ऐकवता की समजून घेता हे बघायचं होतं. पण मग तेव्हा जरी तुम्ही ऐकवलं नाही तरी आता ऐकवतच आहात, मिताली लटकं रागवत म्हणाले. नाही ग राणी, मी कशाला ऐकवेन, मी सहज बोललो. शिवची मस्का पॉलिश चालू होती. कळलं मला सहजच काय ते. माझी काळजी घेण्यापेक्षा तुम्हाला काल जेवण घ्यावं लागलं ह्याचं वाईट वाटतंय. आज मला काही पर्याय नाही म्हणून खुश आहात ना? जा तुम्ही, बोलूच नका माझ्याशी, मीच नाही बोलणार, मिताली म्हणाली. आणि कॉल कट झाला सुद्धा. म्हणजे मॅडमना खरंच राग आला होता. शिवने पुन्हा कॉल केला. कट झाला तो. एक दोनदा कॉल केल्यावर शिव थांबला. शिवचा आता काही खरं नाही. आता राग शांत झाल्याशिवाय मॅडम काही कॉल उचलणार नाही, कळलं त्याला. तो पुन्हा आत गेला. दिव्या आदित्यच्या बेडवरच डोकं ठेवून होती. इतक्यात पार्सल आलं जेवणाचं. दिव्या मॅडम, जेवून घेऊया का? तुम्हाला अंकलला भूक लागली असेल ना? शिवने आधी पार्सल मागवलं. ते आल्यानंतर दिव्याला आवाज दिला होता. म्हणून सर्वांनीच थोडं थोडं खाल्लं. दिव्याने तर आदित्यच्या बाजूलाच बसून त्याचा हात हातात घेऊन झोपली. आदित्यचे डॅड एक्स्ट्रा बेडवर झोपले. बाजूला शिवही ऍडजस्ट झाला. आदित्यला साखळदंडासोबत अजून ओझं ठेवल्यागत वाटत होतं. त्याने डोळे उघडायचा प्रयत्न केला, पण ते फेविक्विक लावल्यासारखे चिकटले होते, उघडतच नव्हते. त्याने जोर लावला तरी काहीच उपयोग होत नव्हता. त्याने पक्का मनाशी निश्चय केला, आज या सगळ्यातून निघायचंच. त्याने आपल्या सर्व ताकदीनिशी जोर लावला आणि काय आश्चर्य, डोळे उघडता आले आणि साखळदंडातूनही सुटका झाली. पण जोर जास्त लावल्यामुळे दिव्याच्या हातून आदित्यचा हात निसटला आणि हाताचं लावलेलं सलाईन निघालं. तिथून रक्त आलं. त्याच्या हालचालीने दिव्याला लगेच जाग आली. ती रक्त बघून घाबरली. पटकन बेल दाबली आणि आदित्यचा हात हातात घेऊन रक्त निघालं होतं तिथे दाबून धरलं. डॉक्टर लगेचच आले. नर्सी सोबत आल्या. त्यांनी लगेच आदित्यच्या हाताला बँडेज केलं. सगळी गडबड ऐकून शिव आणि प्रकाश दोघांनाही जाग आली. तेही आदित्य जवळ आले. त्याला शुद्धीत आलेलं बघून खूपच आनंद झाला दोघांना. आदित्य एवढं सगळं झालं तरी दिव्यालाच बघत होता. दिव्या मात्र त्याच्या हाताकडे बघत होती. त्याच्या चेहऱ्याकडे लक्षच नव्हता तिचा.
ती त्याच्या एकदमच जवळ उभी होती. त्याचा हात हातात घेऊन बघितला, अजून कुठे लागलं तर नाही ना. पण नव्हतं काही. हे मनाची खात्री झाल्यावर ती हात खाली ठेवून बाजूला जायला वळणारच की दुखत होता तरी त्याच हाताने दिव्याचा हात आदित्यने पकडला. तशी दिव्या मागे खेचली गेली. शिव आणि प्रकाश त्याला असं करताना बघून हसले. प्रकाशच्या डोळ्यात पाणीच होतं. आदित्यला एकदम व्यवस्थित बघून आज त्यांनी खराच मनातून देवाचे खूप आभार मानले होते. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवर वर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. माझ्या निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथांना लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.